बुलढाणा अर्बन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याच्या संयुक्त विद्यमाने 37व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाचा उद्घाटन सोहळा आज सकाळी 10 वाजता एसटी स्टँड बुलढाणा येथे उत्साहात पार पडला। वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देशात दररोज घडणाऱ्या अपघातांवर चिंता व्यक्त केली आहे। सध्या देशात दररोज सुमारे 450 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असून यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे। ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले। आतापर्यंत अपघातांवर केवळ चिंतन झाले, मात्र आता चिंतन नव्हे तर ठोस कृतीची गरज आहे, असे स्पष्ट मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या अभियानांतर्गत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षतेसाठी अत्यावश्यक आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले। बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी रस्ते अपघातांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली। आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारत असताना वाहन चालक परवाना लायसन्स देण्याची पद्धत देखील परदेशाप्रमाणे अधिक कडक व शिस्तबद्ध केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले। अपघातांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग लक्षात घेता योग्य प्रशिक्षण, काटेकोर चाचणी आणि जबाबदार वाहन चालक घडविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी अधिकारी किरण पाटील, बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी वाहन चालकांना वेग मर्यादा पाळणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणे, मद्यपान करून वाहन न चालवणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार। 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी यांनी संयुक्तपणे आज या ठिकाणी साजरा केला। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी येणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला। त्याबाबत पथनाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला। मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवाती संस्कृती स्वराज्यात फार लवकर स्वीकारतो, पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन्स देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही। त्या ठिकाणी सहजासहजी लायसन्स मिळत नाही, आमच्या इथे सहज लायसन्स मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो। आजही मी बघितले की आज 11 तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत। याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत तसे आम्ही सुद्धा प्रशासनाला तितकं जबाबदार आहे। कोणी टिबल गाडी चालवते, हेल्मेट वापरत नाही, दारू पिऊन गाडी चालवतात, वेग मर्यादा नाही, त्यामुळे सगळे होतात। मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करेल की आपण सगळ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी लायसन्स देण्याची प्रथा आहे ही कडक करावी आणि रस्त्यावर ते सिग्नल्स, वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावं आणि या बाबतीमध्ये जनजागृती हा एक कार्यक्रम होता। आपण सगळे या ठिकाणी आलात, धन्यवाद। भाईजी, जसं हायवेवर स्पीड लिमिटची ही व्यवस्था केली जाते, जर स्पीड लिमिटच्या वर गेलं तर त्याला दंड आकारण्यात येते। तर बुलढाणा शहरामध्ये किंवा जिल्ह्यात असे जे स्पीड लिमिटची जागा आहे तिथेही असं काही करायला पाहिजे असं काही वाटतं? असं वाटते, पण हे राबवणारी यंत्रणा कुठे शासनाकडे? एवढे ट्रॅफिक पोलीस कुठे, एवढी पोलीस यंत्रणा कुठे? कसं काय शक्य आहे? लोकांनी स्वतः कायदे पाळले पाहिजे, मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे। शासन काय काय करणार आहे? जी ऑटोमॅटिक सिस्टम आहे, जर लिमिटच्या वर गेलं तर ऑटोमॅटिक त्याला दंड आकारण्यात येते। असं काही झालं तर मग लोकांना माहित पडेल की आणि मला नाही वाटत शक्य एवढी मोठी यंत्रणा, एवढी मशिनरी शासन उभारू शकेल, मला वाटत नाही। इथे जे सिंग पाळले तरी पुष्कळ झालं। 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण साजरा केलेला आहे। जवळजवळ हा रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे तो 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान पाळला जाणार आहे। त्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्ह्यात, म्हणजे आमचं जे उपविभाग आहे, चिखली असो, मेहकर असो, देऊळगाव असो, त्यानंतर बुलढाणा असो, या पूर्ण यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हा सप्ताह राबवला जाणार आहे। या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्ता अपघाताचं प्रमाण कमी व्हावं। आपण जर पाहिलाय की दररोज 450 लोक मृत्युमुखी पडत आहे, तर हा आकडा कुठंतरी शून्यावर यायला पाहिजे। त्यासाठी लोकांमध्ये जे वाहन चालवतात त्यांच्यामध्ये जागरूकता होणे फार गरजेचं आहे। आपण जर पाहिलं असेल तर एक आपल्या बाजूच्या राष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं ऑस्ट्रेलियाचं, तर ऑस्ट्रेलियाचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे, म्हणजे 0 आहे। तर आपण सुद्धा
आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळेच आज या सप्ताहाचं आयोजन करण्याचं शासनाला आवश्यकता पडलेली आहे. मित्रांनो, जर आपण सजग झालो तर निश्चितच आपल्याला रस्ता सुरक्षा सप्ताह राबवण्याची आवश्यकता पडणार नाही. त्या माध्यमातून आपल्या रस्त्यावर जवळजवळ 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. तर हा आकडा कुठंतरी थांबायला पाहिजे. त्यामुळेच आमच्या रस्त्याचा जो आहे, आता रस्ते जवळजवळ आपण पाहिलेले आहेत की आपला नॅशनल हायवे असो, राज्यमार्ग असो किंवा आमचा MDR असो, रस्त्याची कंडिशन चांगली होत आहे. त्यामुळे गती सुद्धा वाढत आहे. तर ही गती कुठंतरी थांबायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे हा त्यावरचा पर्याय नाही. स्पीड ब्रेकरचे दुष्परिणाम सुद्धा आहेत, कारण त्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलायटिसचे आजार होतात. त्यापेक्षा आपण स्पीड ब्रेकर टाकल्यापेक्षा त्यापेक्षा नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे. त्यामुळे निश्चितच अपघाताचं प्रमाण कमी होईल. मी सर्वांना या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळा आणि अपघात टाळा.